वाटलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं. मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या पराक्रमी भूमीला साष्टांग दंडवत आणि उपस्थित समस्त श्रोत्यांना वेदिका शिवूरकरचा सादर नमस्कार. आजची एकंदर परिस्थिती बघताना मात्र माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न उभा राहतो की आज आपल्याला आयुष्य जगायचंय, जीवन आनंदाने जगायचंय की मग मी जगतोय हे इतरांना दाखवायचंय. समाज माध्यमाच्या या घौडदौडीमध्ये आयुष्य जगणं मागे पडत चाललंय आणि माझ्या आयुष्याचा आनंद मला इतरांना दाखवायचा आहे, ही उलाढाल मात्र जोराने सुरू झाली आहे. आपल्या संपत्तीतील रुपयाचा हिशोब असणारी अनेक माणसं तुम्ही पाहिली असतील, पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक राहिलाय याचा हिशोब असणारा एकतरी माणूस आपण पाहिलाय का? आजकाल लोक मी इतका व्यस्त आहे की मला श्वास घ्यायला वेळ नाही अशी वाक्य सर्रासपणे वापरतात. पण ह्या सगळा खटाटो त्याच श्वासासाठी चाललाय हे कळेपर्यंत मात्र श्वास थांबायची वेळ आलेली असते. आपण जीवन जगतो ते फक्त चित्र काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी इतकी छोटी व्याख्या आज आपण आयुष्याची करून टाकली. मला हा क्षण जगायचा आहे ही कल्पनाच आज माणूस विसरत चाललाय. आणि म्हणूनच दुसऱ्यांना दाखवायच्या नादामध्ये आपण आपले आनंदाचे क्षण किती जगतोय हा प्रश्न माणसाला हल्ली पडतच नाही. आपण पुस्तकं वाचतो, अनेक चांगले उत्तमोत्तम सिनेमे पाहतो, त्यातून खूप छान गोष्टी आपल्याला समजतात, पण आपल्याला घाई कसली असते मी आज काय केलंय हे इतरांना सांगण्याची. संध्याकाळी मित्रमैत्रिणींना फोन करून आज मी हा सिनेमा पाहायला गेलो, आज मी हे खाल्लं ते खाल्लं हे सांगण्याची. आणि म्हणूनच या गोष्टीबद्दल बोलताना वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपले लाडके वपू म्हणतात, बाबा रे, आयुष्य हे नुसतं जगण्यासाठी नसून मजेत जगण्यासाठी आहे. लाईफ इज फॉर लिव्हिंग ह्याच्या पुढे हॅपीली हा शब्द आपण लिहायचा असतो. कितीही किंमत मोजावी पण हसत जगावं, परवा करू नये. पण ह्या आनंदी जीवनाचे मात्र दोन मोठे शत्रू आहेत. एक म्हणजे आपली तुलना इतर कुणाशी तरी करणे आणि दुसरं म्हणजे भूतकाळात अथवा भविष्य काळात रमणे. बऱ्याचदा माणसं भूतकाळातले आनंदी क्षण आठवून आत्ता आनंदी होतात किंवा मग आपला 70% वेळ भविष्याची चिंता करण्यात दवडतात. पण या सगळ्यात राहून जातं ते म्हणजे आहे तो क्षण जगणं. आणि जेव्हा हा क्षण सुद्धा भूतकाळ होतो तेव्हा हे दुष्ट चक्र आणखी जोरानं फिरायला लागतं आणि मग पुन्हा गेलं त्याची चिंता, होणारे त्याची चिंता, आहे तो क्षण विसरून जातो. आत्ता श्वास घेतला, पुन्हा घेता येईल की नाही माहीत नाही, इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे आपलं. पण आपण जगतो असे जसे काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलोय. बरं, ढिगाणं कमावणारी अनेक माणसं असतात, पण जेव्हा त्या संपत्तीचा उपभोग घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र श्वास थांबायची वेळ आलेली असते. त्यामुळे कुठे थांबायचं हे कळणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि माणसानं चडफडावं तरी कशासाठी? चुकीच्या रस्त्यावर आलो म्हणून की उद्ध्वस्त वाटेवर धावत आलो म्हणून? पश्चाताप करायचा तर जन्म घेतल्याचाच करावा की काय? पण जन्म घेणं ही काय आपली करणी? आणि माझ्या आयुष्याला इतकं कर्जबाजारी केलं कुणी आणि आता हे कर्ज फेडायचं कुणी? फासे पारध्याच्या जाळ्यातलं जनावर आणि मी यातलं अंतर किती थोडं आहे. बरं, बऱ्याचदा आयुष्याची तुलना साप शिडी ह्या सगळ्यांना माहिती असणाऱ्या खेळाशी केली जाते. साप शिडी हा खेळ आपण सगळेजण खेळलो. सोपा नियम, शिडीने माणूस वर जातो, सापाने गिळलं तर आपल्याला पुन्हा खाली यावं लागतं. आयुष्यही तसंच आहे, कधी वर नेतो कधी खाली आणतो, पण खेळावा लागतो न थकता न चुकता काही. जिंकलो तरी नम्र, हरलो तरी शूर, मनी असू द्यावा खेळ हा चालू असो सूर. माणसानं थांबावं, रडताना थांबावं, खेळताना शिकावं, पण आयुष्य जगावं. हेच तत्व अनमोल, अमूल्य आणि शाश्वत. बरं, मी काय म्हणते याही पेक्षा कितीतरी पट अधिक महत्वाचे भाई काय म्हणतात, पु ल देशपांडे काय म्हणतात. ते म्हणतात की खरा प्रश्न आयुष्य जगावं की मरावं हा नाहीच आहे. जीवन नावाचा पदार्थ कधीही शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकवून कसं जगावं हा आहे. गेला कोण, मेला कोण, कुणास पत्ता नाही. राहिले ते करून घे, हवं ते बघून घे, जगायचं ते जगून घे. काल होता
काल गेला, आता फार वेळ नाही गड्या, फार वेळ नाही. आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही. आणि सरते शेवटी आनंद म्हणतो तसं, बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नाही. धन्यवाद. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.